या घरातल्या प्रत्येक माणसाचं माझ्याशी नातं जोडलेलं आहे, तुमच्याशी नाही. आणि या घरातल्या लोकांना ना मी तुमच्यापेक्षा खूप जास्त ओळखते, कळलं? तरीही त्यांना फसवताना काहीच वाटत नाहीये का ग तुला? अजिबात नाही. का माहितीये? कारण या घराने जसं मला सासर दिलंय ना, तसा एक निकामी नवरा सुद्धा दिलाय. या घराने जसं मला राहायला छप्पर दिलंय ना, तसं कामाचं ओझं सुद्धा दिलंय. ही वल्लीची कुवत नाहीये, वल्लीची कुवत खूप आहे. मला सुद्धा पैसा हवाय, मला सुद्धा आदर हवाय, आणि तो आदर मला मिळतोय ना. पण जेव्हापासून तुम्ही या घरात आलात ना, तेव्हापासून तुम्ही तो आदर हिरावून घेण्याचा प्रयत्न करताय. वल्ली, मी का हिरावून घेऊ? का हिरावून घेऊ मी? तुझं जे काही बरं वाईट होणार आहे ते तुझ्या कर्मानी होणार आहे. तू जर का त्यांच्याशी चांगली वागली असतीस तर या माणसांनी भरभरून प्रेम दिलं असतं ग तुला. पण सतत कट कारस्थानं कुरघोड्या करणाऱ्या बाईवर कसं प्रेम करेल? कशी माया लावेल? ओ, ते तुमचं जे गोड गोड बोलणं आहे ना, ते माझ्या समोर चालणार नाही. तुम्हाला काय करायचंय? या सगळ्यांसमोर माझं पितळ उघडं करायचं. ठीक आहे, करा, खुशाल करा. मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही. या सगळ्यांना बोंबलून हे सांगा की वल्ली खोटी आहे. अगदी पोटतिडकीने तुमचा तो पट्या, त्याला सुद्धा सांगा की वल्ली किती वाईट आहे. आणि मग बघा तुम्ही कशा तोंडावर पडतात. हे तू नको ठरवूस वल्ली, नको ठरवूस. येणारी वेळच ठरवेल. काय वाटतं, या घरातली माणसं तुमच्यावर विश्वास ठेवतील? या घरातले लोक त्यांच्या सुनेवर विश्वास ठेवतील, परक्या स्त्रीवर नाही. तुम्ही सत्य सांगण्याचा कितीही प्रयत्न केलात ना, तरी तुमच्या प्रयत्नांना यश नाही येणार. तुम्ही नेहमीप्रमाणे तोंडघशी पडणार आणि वल्ली नेहमीप्रमाणे जिंकणार. एक ओव्हर कॉन्फिडन्स बरा नव्हे वल्ली. तुझी काही स्वप्न रंगवतीस ना, तसं काहीच होणार नाही. किती दिवस खोटं बोलणारस सांग? एक खोटं लपवायला 100 खोटी बोलावी लागतात. कधीतरी तूच अडकून जाशील याच्यात. एक ना एक दिवशी तुझं खरं या सगळ्यांच्या समोर येईल आणि त्या दिवशी त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल. त्याआधी ही अनामिका दीक्षित पटवर्धनांची सून म्हणून या वाड्यात पाऊल टाकणार नाही. तयार आहे वल्ली? ऑल द बेस्ट. याची गरज तुम्हालाच आहे. तुम्हालाच ऑल द बेस्ट. पण हे खोटं वल्ली नाही तर या अनामिका बोलतायत. पण या बाई काल माझ्या घरी आल्या होत्या. मला म्हणाल्या की वल्ली माझी जाऊ आहे, तुम्ही उद्या आमच्या घरी या आणि वल्लीबद्दल सगळं खोटं बोला. त्यासाठी त्यांनी मला पैसे देखील दिले होते. अनामिका, अगं काय आहे? तू तू आधी इथे नीट बस. ये ये बस, इथे बस बस. हे बघ,
अनामिका, तुझ्या मनात जे काही असेल ते मला अगदी मोकळेपणानं सांग. काल जे झालं ते व्हायला नको होतं, पण मला असं काही करायचं नव्हतं. खरं आहे ग, मला सुद्धा ना रात्रभर झोपच लागली नाही या विचारानं. खरंच मावशी, वल्ली जे वागते त्यांनी सगळ्यांची झोप उडणार आहे. काल आणखी एक प्रयत्न फसला खरं समोर आणण्याचा. तुम्हाला सांगून टाकू का सगळं खरं? तुमचा बसेल माझ्यावर विश्वास? अनामिका, काल वल्लीची मैत्रीण आल्यामुळे सगळ्यांचाच मूड खराब झाला. मला असं करायचं नव्हतं. हो, मला माहिती आहे. तू कशाला कोणाचं वाईट करायला जाशील? हे बघ, मला असं वाटतंय हा की आपण जे ठरवलंय ना, मग तिला एक संधी द्यायला हवी. असा सारखा तिच्या संशय घ्यायला नको. मावशी पण हे बघ, आता जास्त ताणायचं नाही. आता हा विषय पुरे. कसा आहे ना, कामाच्या ठिकाणी कोण कसं आहे, कसं वागतंय याचा चष्मा लावून फिरलेलं बरं असतं ग. पण घरात तसं नाही. एकमेकांच्या जोडीनं घर चालत, एकमेकांवर संशय घेऊन घर चालत नाही. हे बघ, या घरात तुझ्यामुळे 4 क्षण आनंदाचे आले हे ना, पण तुझ्या या स्पष्ट स्वभावामुळे घरातली शांती हरवायला नको याची मात्र काळजी घे. हे बघ, मी मनात काही ठेवत नाही, पण तुमचं एकत्र येणं जावाजावांचा सोहळा होता हे विसरू नकोस. तुझ्यावर इतका कसा ग विश्वास ठेवतायत हे लोक वल्ली? या भाबड्या माणसांना तू एवढं गुंडाळून ठेवलंस. मी तुला यांच्याशी असं नाही वागू देणार. मी यांना फसू नाही देणार. चटणी, पापड, टोमॅटोची कोशिंबीर, अळूच्या वड्या. अरे होणार जाऊ बाई, हे घ्या. हे काय आहे? आजचा मेन्यू. ते काय आहे, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत असते ना, हे करा ते करा, मग काहीतरी आपण विसरून जातो. म्हणून म्हटलं आपण सगळं लिहून काढावं. चटणी, पापड, टोमॅटोची कोशिंबीर, अळूच्या वड्या, ओव्या. मंडईत गेले होते मी, फ्रेश आणल्या. ओव्याच्या पानांची भजी, पोळ्या, बटाटा फ्लावर रस्सा भाजी, निरफणसाची कापं, अळू आणि आमटी. शेंग्यांची आमटी. आज काही सण आहे का? नाही नाही, तसं काही नाहीये. ते काय झालं, मी सगळ्यांना विचारलं की तुम्हाला काय खावंसं वाटतंय. त्यांनी हे सगळं सांगितलं. यात गोडाचं काही लिहिलेलं नाहीये. होय, मी काहीच नाही लिहिलं. काय करायचं? आपण हलवा करूया का? थांबा, गाजर. अरे गाजर पण आहे, गाजराचा हलवा करूया. हा, तू एक काम करतेस का वल्ली? जरा उठून मला किसणी देते. त्यात काय, आता तुम्ही एवढा स्वयंपाक वगैरे करताय तर मी किशणी नाही देऊ शकत. घ्या. चला, मी क्लासला जाते. अगं सुट्टी आहे ना, तूच म्हणाली होतीस ना. अगं बाई, हो का? असेल सुट्टी, पण नाही नाही नाही, आज जादाचं लेक्चर आहे, खूप महत्वाचं. मला जावंच लागेल. हो ना, पण त्यात काय, एक फोन करून बघू ना. कशा? अगं उगाच तुला हेलपाटा नको, हो की नाही मावशी? हो, खरं आहे ग. अगं वल्ले, उगीच 2 वेळचे रिक्षाचे पैसे फुकट जायला नकोत. त्यापेक्षा तू आज जरा मदत कर ना अनामिकाला स्वयंपाकासाठी. मी? हॅलो, हा, आज एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत का? हो, नाहीयेत? सुट्टीचे का? बरं बरं, हरकत नाही, थँक्यू. वाचला की नाही हेलपाटा? अगं बाई, सुट्टीच आहे का आज? खरंच नाहीये एक्स्ट्रा लेक्चर? नाहीये. आणि तू म्हणत असशील तर आपण
जाऊन बघून येऊया का? मी गाडी काढते, मावशी नाही घेऊन जाऊ, तेवढीच मावशींची पण गाडीतून चक्कर होईल. हो की नाही हो मावशी? हो नाही नाही नको उगाच कशाला नको. आता तुम्ही म्हणताय तर सुट्टीच असेल. मावशी अगं त्या रिया मॅडम आहेत ना, माझ्या बॉस आहेत, त्यांचा फोन आला होता, त्या येत आहेत घरी. अरे वा. त्या इकडेच आल्या होत्या कुठेतरी, जवळ काम होतं त्यांचं. ते मागे जरा पावसाच्या पाण्याने पडझड झालेली ना, ते माहिती होतं त्यांना, तर येतात चौकशी करायला. किती छान. आता रिया मॅडम येत आहेत तर त्यांना जाऊ देऊ नकोस. त्यांना जेवणाचा आग्रह नक्की कर. वल्लीच्या हातचा सुंदर स्वयंपाक. हो की नाही वल्ली? हो हो अगदीच. होणार जाऊबाई, आता पाहुणे येणार आहेत तर तुम्ही मदत कराल ना? अगं म्हणजे काय, करेन ना मदत. तुझ्या एकटीवर सगळंच कसं टाकेन. मी आणि सचिन दोघंही तुझी मदत करू. आम्ही दोघं हॉल आवरून घेतो. हो चल रे सचिन. वल्ली जरा माझा फोन लाव ग चार्जिंगला. ये. बोलले आता चांगला स्वयंपाक कर. सचिनच्या त्या बॉस यायच्याय, त्यांना आवडला पाहिजे स्वयंपाक, कळलं ना? हा करा. करते हा. पडलीस स्वतःच तंगड स्वतःच्या गळ्यात अडकवून. चटणी, पापड, टोमॅटोची कोशिंबीर, अळूच्या वड्या, पोळ्याची भाजी, पोळ्या, बटाटा, फ्लावर रस्सा, भात, शेवग्याच्या शेंगांची आमटी. आजी हे काय आहे? याला पोहे म्हणतात. पोहे? पोह्यांचे गठ्ठे तर गं असं का केलंय? अन्नाला नावं ठेवू नकोस. चांगले साजूक तूप घालून केले आणि ते बाहेरचं अन्न खाऊन खाऊन हातापायाच्या काड्या झाल्यात तुझ्या. जरा बरं मुठभर मांस आलं ना अंगावर तर चांगली दिसशी. आजी प्लीज, बाकी काही चालेल, प्लीज मला जाड वगैरे करायच्या फंदात पडू नकोस. आणि हे काय आहेत? पोहे तरी आहेत का गे? हा, आवाज खाली. मी देवाचं म्हणायला जाते तोपर्यंत पोहे संपायला हवे. खळखळ नकोय. मांजरी सारखं काय करतोयस? तिकडे काय करतोस? आणि तू कोण आहे तिकडे? काही नाही आजी, स्वतःशीच बोलते मी. तू आत ये आधी. इकडे काय? तुझं काय आता इथे? शू काय? तू शू नीट बोलणार नसशील ना तर तुझ्यासाठी आणलेले आलू परोठे देणार नाही ना तुला. तू पराठे आणले माझ्यासाठी? माई मावशीकडनं? म्हणजे काय? तुझं ना सेम पट्यासारखं आहे माहितीये. म्हणजे त्याला कसं मम्माच्या मनातलं सगळं कळतं, तसं आता तुलाही कळायला लागलंय नेमकं मला कधी आणि काय हवं असतं ते. दिस इज सो गुड. प्लीज हे पोहे संपवशील? आजीने तुपात केलेत ते आणि मला अजिबात जात नाहीये. प्लीज. तुला उष्ट चालेल ना पण माझं? नील, नील, हा तुला माझं उष्ट चालणार आहे ना? हो 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 चालेल ना. संपले का पोहे? हा हा, तू खा. संपतायत झालंच.
थँक्यू सो मच. सगळे संपवलेस यार. शिट, यू द बेस्ट. राधा, तू अशीच मला प्रोत्साहन देत राहा. आता बघ, मी अनामिका मॅमशी किती आत्मविश्वासाने बोलतो ते. थँक्यू. मॅडम, ही म्हणजे तुम्ही ओळखताच, माझी बायको आहे वल्ली. आठवते की, चांगलंपणे आठवते. हाय वल्ली. तुम्ही काही चहा कॉफी वगैरे घेणार? नाही, काही नको, थँक्यू. हे असं कसं मॅडम, पहिल्यांदाच येत आहे, काहीतरी तर घ्यावं लागेल. हो हो, घ्या ना काहीतरी. आता तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीच्या पिऊनच्या घरी आलात, काहीतरी प्यायलाच पाहिजे. नाही नाही, वल्ली कॉफी कर त्यांच्यासाठी, कॉफी आवडते त्यांना खूप. थोडी स्ट्रॉंग कर, जरा जास्त गरम, निम्म पाणी निम्म दूध आणि साखर कमी. चमच्यानी ढवळली तर चालेल ना? हे म्हणजे त्याचे काही वेगळे नियम असू शकतात ना. आणते, कॉफी करून आणते तुमच्यासाठी. आणते. तुम्ही मिस अनामिका ना? हो, मी अनामिका. मी इंटिरियर डिझायनर आहे. आय नो. मिस्टर पटवर्धनच्या ऑफिसमध्ये तुमचं काम चालू आहे ना सध्या? ओ येस, हो, सध्या तरी तेच मेन काम आहे. बाकी छोट्या मोठ्या साईट्स चालू आहेत. सचिन बोलतच असतो तुमच्याविषयी. त्याला खूप कौतुक आहे त्याच्या वहिनी बाबतीत. वल्ली, कॉफी म्हणलं तर कॉफी, चहा नाही, त्या कॉफी पितात. कॉफीच आहे, फक्त चहाच्या कपात आहे. काय आहे ना, आमच्याकडे हेच कप आहेत. चालेल ना तुम्हाला? या. वल्ली, अगं तो साखर कमी म्हणाला होता. यात नाहीच आहे साखर. यांच्याकडे आहे ना भरपूर साखर. नाही म्हणजे या सगळ्यांशी किती गोड बोलतात नाही. यांना तर गरजच नाही साखरेची. पिऊनशी पण गोड बोलतात, हो की नाही रे? चांगलंय, तुझ्या बायकोचा सेन्स ऑफ ह्युमर चांगलाय. हो, मस्त आहे, एकदम मस्त आहे. बायको आहेच तशी. मॅडम. अरे वल्ली, अगं मी हे आणू, फडकं वगैरे आणू तुम्ही? अरे सचिन थांब, तुझ्या मॅडम आल्यात ना? इट्स ओके सचिन, इट्स ओके. पॅनिक नको, काम डाऊन. वल्ली घेईल की पुसून? घेशील ना वल्ली? किंवा मी घेते. हो, तुम्ही मस्त बसून गप्पा मारा. हा, मी करते सगळी कामं. त्याच्यासाठीच आहे मी घरात. नाही नाही नाही, आय मस्ट से आय एम व्हेरी हॅपी. कारण तू जॉब सुरू करताना लहान पोस्ट घेतली होती. अँड नाव यू आर प्रूव्हिंग युअरसेल्फ. दॅट्स ग्रेट. आमचा सचिन आहेच खूप सिन्सिअर. फक्त सिन्सिअरच नाही, ही इज हार्ड वर्किंग अँड स्मार्ट ऑल्सो. ऑकवर्ड काय त्यात? ऑकवर्ड काय त्यात? जे आहे तेच मी बोलते. आणि बेस्ट पार्ट, आता घरच्यांना सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी एक्सेप्ट केलं आणि एव्हरीथिंग इज नॉर्मल नाव. झालं? आहे अजून? झालं. घरचं काम पूर्ण झालं का? नाही नाही, झालं सगळं. वहिनींनीच करून घेतलं ना, त्यांचीच माणसं होती, त्यामुळे पटकन झालं. वेळ या ना, मी तुम्हाला दाखवतो. काय वाडा आलो होय. तुम्ही मुद्दाम करताय ना हे सगळं? मुद्दाम? हो, ती रिया आहे ना, अजिबात आवडत नाही ती मला. आणि तिचं माझ्या सचिनची बोलणं तर अजिबात आवडत नाही, डोक्यात जातं. बरं, असं आहे का? मला खरंच नव्हतं माहिती. पण जर का असं असेल वल्ली, तर तुझं वागणं सुधार, नाही तर सगळंच अवघड होऊन बसेल.